तर आज आहे नवरात्री उत्सवाचा दुसरा दिवस। पहिल्या दिवशीचा ब्लॉग बघितला नसेल तर बघून घ्या, शॉर्टमध्ये शेअर केलेला आहे, सुंदर आहे। दुसऱ्या दिवशी होता मंगळवार आणि लाल रंग होता, सुंदर अशी रांगोळी दारामध्ये काढलेली, त्याचबरोबर गुलाबाच्या फुलांचा हार आणि लाल ओढणी मी आज देवीला ओढवणार। प्रत्येक दिवसाचा एक रंग नवरात्रीला ठरवून दिलेला आहे आणि तो त्या दिवसाचं महत्त्व असतो। म्हणजे नवरात्रीमध्येच नाही तर इतर दिवशीसुद्धा आठवड्याचे 7 दिवस असतात आणि त्या 7 दिवसांच्या रंगाला तितकंच महत्त्व असतं आणि आपण दररोज तरी आपल्या लाईफमध्ये त्याप्रमाणे कपडे घातले ना तरी आपल्या म्हणजे चांगलाच परिणाम होणार आहे, वाईट नाही होणार आहे। माझी पूजा सकाळी झालेली आणि माझी पूजा बघून इथे श्रियांनीसुद्धा त्याचा हत्ती आहे तो देवाऱ्यामध्ये बसवलेला, म्हणजे हा त्याचा गणपती बाप्पा आहे। तर त्याला खूप मजा आलेली हत्तीला बसून आणि तो हत्तीची छान अशी म्हणजे काय बोलायचं होतं, त्याला आवडतं तसं त्यांनी ठेवलेलं आणि थोड्या वेळात मी तो काढलं, पण त्याला किती आनंद झालेला तो बघू शकता तुम्ही। तर त्याला मजा आलेली त्या हत्तीला बघून आणि मग मी थोडा वेळ त्याला बसवू दिलं। त्यानंतर ना दुपारी मी इथे साड्या बघत होती, कारण का तृतीयेच्या दिवशी म्हणजे उद्या मी ओटी काढणार आहे देवीची, त्यासाठी मी ना साड्या खरेदी केलेल्या। तर त्यामधल्या कोणत्या साड्या आता ओटी भरायची ते बघत होती। तर इथे ज्या आमच्याकडे साड्या म्हणजे जे येतात ना, ज्यांची मी ओटी भरते ते जोगवा मागायला, त्यांना अशा पातळच साड्या लागतात। त्यानंतर हे आहे मुलींचं कुमारिका पूजनाचं जे साहित्य, ते ह्यांच्या मित्रांनी पाठवलेलं आणि दरवर्षी तेच पाठवतात आणि मी सुद्धा असंच सेम घ्यायची मेकअपचं सामान वगैरे, पण ते पाठवतात तर मग मी वेगळं काहीतरी आता घेते आणि हे त्यांच्याकडनं दरवर्षी न सांगता मुलींना येतं गिफ्ट म्हणून। त्यानंतर इथे उरली सजवलेली आणि सुंदर दिसत होती ती। आणि मग संध्याकाळी मी इथे आज ना ड्रेस घातलेला, कारण का माझं वाचन नव्हतं करायचं, वाचन मी सकाळीच केलेलं सप्तशतीचं, तर ते वाचन झाल्यामुळे मी संध्याकाळी ड्रेस घालून एकदम मला काय काय करायचं होतं, जेवणसुद्धा बनवायचं होतं, म्हणून रिलॅक्समध्ये आज रेड कलरचा ड्रेस घातलेला आणि संध्याकाळची माझी देवपूजा आणि वाचन करतेच मी। तर सकाळी दुर्गा सप्तशतीचं वाचन केलेलं आणि संध्याकाळी मी रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा आणि नवरात्रीमध्ये रामरक्षा स्तोत्राला खूप महत्त्व आहे, त्यामुळे त्याचं पठण जरूर करावं, येत नसेल तर ऐकावं तरी जरूर। त्यानंतर ना आज मी बनवणार होते सीताफळची रबडी, तर त्यासाठी इथे मी ना कमी बनवलेली, खरंच खूप टेस्टी झालेली। इथे अर्धा लिटर दूध मी आटवत ठेवलेला, पूर्ण दूध आटला ना का त्याच्यामध्ये काजू मिक्सरला वाटलेले आणि ते त्याच्यामध्ये मी पावडर करून घातलेलं आणि साखर घातलेली आणि मग फ्रीजमध्ये थंड करायला ठेवलं आणि सीताफळचा जो पल्क आहे ना तो मी वर्ण असाच घातलेला, खूप टेस्टी लागत होतं आणि देवाला नैवेद्य दाखवलं, खूप एक नंबर झालेला। आणि इथे मी त्याच्यावरनं केसर घातले, हा केसर ना जैन मंदिरामधनं आणलेला आहे आणि तो ओरिजिनल केसर आहे, खूप टेस्टी लागतो तो केसर। त्यानंतर आम्ही आरती केली, श्रावणी आणि श्रियाचं खूप आरतीचं असतं आणि आमचा आजचा ब्लॉग इथे मी एंड करते। हा ब्लॉग तुम्हाला आवडल्यास लाईक शेअर, चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा। भेटूया छानशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये, आता बाय।